सांगितलेलं आहे गेल्या वेळी नाही बोलले होते. हा त्यांचा एक आवडता अभंग आहे तुकाराम महाराजांचा खेळ मांडियाला बरोबर बोलले खेळ मांडियाला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे क्रोध अभिमान गेला पावटणी एका एका लागतील पायी रे खेळ मांडियाला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे गोपीचंद उठी तुळशीच्या माळा गोपीचंद उठी तुळशीच्या माळा हार मिळवती गळा रे ताळ मृदंग घाई पुष्प वर्षाव अनुपम सुख सोहळा रे नाचती वैष्णव भाई रे निर्मळ चित्ते झाले नवनीते निर्मळ चित्ते झाले नवनीते पुढे काय निर्मल चित्ते झाली नवनीते लोटांगणी पायी जाती रे पाषाण पाजर फुटते रे बरोबर होतो जय जयकार गरजता अंबरी होतो जय जयकार गरजता अंबरी मातले वैष्णव भाई रे तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर पार रे खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई या अभंगाचा अर्थ असा आहे फार सुंदर अभंग आहे लता मंगेशकरांनी गाऊन या अभंगाला पण आदरामार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अर्थ असा आहे की ह्या वाळवंटामध्ये म्हणजे चंद्रभागेच्या काठी वैष्णवांचा म्हणजे भक्तांचा खेळ मांडियेला म्हणतात तुकाराम महाराज खेळ कसला हो कबड्डी नाही क्रिकेट नाही किंवा खो खो नाही हा भक्तीचा खेळ आहे आणि घाई म्हटलं आहे घाई शब्द काय माणसाचा काय भरोसा नाही म्हणून घाई म्हटलेला आहे हा शब्द जो घाई म्हटलेला आहे गोपीचंद उठी तुळशीच्या माळा त्यांचं वर्णन कसं केलेलं आहे छान वर्णन केलेलं आहे भक्तांचं की त्यांच्या कपाळावर तर गोपीचंद उठी आहे आणि तुळशीच्या माळा गळ्यात आहेत नाही काय आणि त्यांचं काय माहिती आहे ते एका एकाच्या पाया पडत आहेत म्हणजे जो काय आपला क्रोध आहे अभिमान आहे अहंकार आहे तो नायनाट झालेला आहे त्याचा टाळ मृदुंग त्यांच्या बरोबर काय टाळ मृदुंग आहे पुष्प वर्षाव आहे आणि लोटांगण घालतायत म्हणजे अंगार घालवत आहेत निर्मल चित्ते वर्ण अभिमान उच्चरले याती एका लागत पाहिजे वर्ण अभिमान म्हणजे वर्ण नाहीच आहे जात पात तो श्रीमंत तो गरीब असं काहीच भेदभाव नाही त्याच्यामध्ये हा अमक्या जातीचा तो तमक्या जातीचा असं काहीच नाही सगळे बरोबरच अशा तऱ्हेने खेळ मांडले त्यांचे चित्ते कशी झालेत निर्मळ झाले निर्मळमध्ये विकार नष्ट झालेत त्यांच्या चित्तामध्ये निर्मळ चित्ते झाले म्हणजे लोण्यासारखे झालेले त्यांचे चित्त लोण्यासारखे झालेले आहेत आणि त्यांचा जे काय आहे म्हणजे पाषाणाला कसा पाजर फुटतो तसं त्या चित्ताला पाजर फुटलेलं आहे म्हणजे काय हे दया उत्पन्न आहे प्रेमभाव उत्पन्न त्या चित्तामध्ये झालेला आहे तुका म्हणे केली सोपी पाय वाट तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया पार हा भक्तीचा मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे की हा सोपा मार्ग आहे भक्ती मार्ग हा सोपा आहे आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे त्या भक्ती मार्गाकडे जाण्याकरता किंवा वाट टाकवण्याची या अभंगाची रचना केलेली आहे फार छान अभंग आहे पुन्हा एकदा कृष्ण कुमार राऊतांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा इथे थांबतो राम